जलगांव से इस वक्त की बड़ी खबर। शिवसेना शिंदे गुट के महानगर अध्यक्ष के दफ्तर में बैठकर बीएलओ द्वारा एसआईआर का सरकारी काम करने का गंभीर आरोप सामने आया है। सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट पीयूष पाटिल ने शिवसेना शिंदे गुट के महानगर अध्यक्ष विष्णु भंगाले के संपर्क कार्यालय पर छापा मारकर बीएलओ को रंगे हाथों पकड़ने का दावा किया है। आरोप है कि यह बीएलओ शिंदे गुट के नेता के दफ्तर में बैठकर आम नागरिकों को एसआईआर के काम के लिए फोन करके बुला रहा था। हैरानी की बात तो ये है कि मौके पर मौजूद बीएलओ के गले में उनका आधिकारिक पहचान पत्र आइडेंटिटी कार्ड भी नहीं था। मामला सामने आते ही एडवोकेट पीयूष पाटिल ने तुरंत महानगर पालिका उपायुक्त गोसावी साहब को फोन कर इसकी जानकारी दी, जिसके बाद उपायुक्त ने खुद मौके पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया। आपको बता दें कि जलगांव के जिला अधिकारी ने स्पष्ट आदेश दिए हैं कि कोई भी बीएलओ किसी राजनीतिक दल के दफ्तर में बैठकर काम नहीं करेगा। इन आदेशों के बावजूद हुई इस लापरवाही पर जिला अधिकारी रोहन कुके ने जांच के बाद उचित कार्रवाई का आश्वासन दिया है। प्रकार असा घडला होता की बीएलओ साबळे सर म्हणून आहे, त्यांनी मला कॉल केला होता आधी। मग मी जॉबवर होतो। मग मी त्यांना विचारलं की तुम्ही किती वेळा आहात, तर म्हणे मी 10 मिनिटात तिथून माझं काम आटपून विष्णू भाऊंच्या इथं येतो म्हणे। मग मी त्यांना परत फोन केला। त्यांनी मला कॉल केला होता की एसआरची जी प्रक्रिया आहे ती करायची बाकी म्हणे, तुम्ही तर तुमचा आणि तुमच्या मिसेसचा आधार कार्ड घेऊन या म्हणे। म्हटलं ठीक आहे। तर मग मी त्यांना परत फोन केलं की माझं काम आटपलंय, तर मी आता कुठे येऊ, तर मग ते म्हणाले तुम्ही विष्णू भाऊंच्या ऑफिसला या म्हणे। तर ते परत फोन लावलं की मी गेलोय रस्त्यात आहे, तर हो या म्हणे तुम्ही ऑफिसमध्ये। मग मी ऑफिसमध्ये आलो, तर ते मध्येच होते ऑफिसमध्ये आणि त्यांचं काही चर्चा चालू होते। त्याच्यानंतर 2-1 जण तिथून एसआरची प्रक्रिया करून निघाले माझ्यासोबत, ते आमच्या वार्डातलेच होते। तुमची झाली का तिथे? हा, त्यांनी माझ्याकडून आधार कार्डचं ते घेतले आणि व्हॉट्सअपवर घेतले त्यांनी। ते म्हणे मी बाकीचा फॉर्म भरतो आणि काही अडचण आली तर मी तुम्हाला कॉल करतो। नाही, मी तसं काही विचारलं नाही त्यांना। मध्ये विष्णू भाऊ होते आणि बाकीचे बीएलओ पण होते, त्यांचं काही चर्चा चालू होती। त्यांनी मला ऑफिसच्याच बाहेर जी स्पेस आहे त्या तिथं बसायला सांगितलं होतं। तुमचं नाव? माझं केतन शिरीष पाटील। या ठिकाणी एसआयआरचं या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे। त्यासाठी बीएलओ हे घरोघरी जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे। त्या ठिकाणी फॉर्म भरून घेणे अपेक्षित आहे, त्यांच्या सह्या घेणे अपेक्षित आहे। असे असताना या ठिकाणी विष्णू रामदास भंगाळे ज्या परिसरात राहतात तिथले बीएलओ त्यांच्या इथे होते माहितीच तो, म्हणून आम्ही समजू शकतो। परंतु विविध भागातील इथल्या शनीपेठ असेल, दीक्षितवाडी असेल, वानखेडे सोसायटी असेल, पॉवर हाऊस परिसर असेल, जिथल्या व्यक्तींना 2% लोकांना सुद्धा विष्णू भंगाळे पर्सनली ओळखू शकणार नाही, ते आमच्या परिसरातले बीएलओ इथे बंदिस्त एका रूम मध्ये त्या ठिकाणी एसआरचे फॉर्म भरले जात आहेत, त्यांचे पुरावे लावले जात आहेत। आणि विशेष म्हणजे तिकडच्या लोकांचा कोणाचा फोन आला तर विष्णू भंगाळेंच्या घरी या म्हणून सांगितलं जात आहे। आता या ठिकाणी कालच माननीय कलेक्टर महोदय असतील, आयुक्त महोदय असतील, यांनी आदेशित केलेलं आहे सगळ्यांना की राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून हे काम होऊ नये। सरकारी कर्मचारी हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होऊ शकत नाही, त्या ठिकाणी ते थांबू शकत नाही। तुम्ही मुळात कोणी तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही त्या घराच्या आजूबाजूच्यांना विचारा ना, या बंद खोल्यांमध्ये नेमकं चाललं काय। आमचा या प्रक्रियेवर आक्षेप आहे। या ठिकाणी उपायुक्त गोसावी साहेब या ठिकाणी येऊन आता त्यांना हे पाहणी केलेली आहे। आयुक्त साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मी माननीय आयुक्तांना विनंती केलेली आहे की यावर कठोर कारवाई करा। यांनी मध्ये बसून काही खोटे नाटे फॉर्म भरलेले आहेत का, काही जाणीवपूर्वक आमच्या जवळचे लोक डिलीट केलेले आहे का, असं सर्व तपासावर आता लागणार आहे आणि उद्या आम्ही याबाबत लेखी तक्रार करणार आहे। आज इथे पक्षाच्या कार्यालयामध्ये बीएलओ मतदार यादीचं काम करत आहे अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पीयूष भाऊ पाटील यांच्यासोबत आम्ही पाहणी करण्यासाठी आलो। इथं बंगाळे साहेबांच्या ऑफिसमध्ये काही बीएलओ फॉर्म भरत आहेत अशी तक्रार होती। मी जाऊन शहानिशा केली, फॉर्म भरण्याचा प्रकार नव्हता। काही मतदार शिफ्टेड आहे, काही मतदार डेड आहे, त्या संदर्भात खात्री करण्यासाठी संबंधित नगरसेवक यांची मदत बीएलओ मार्फत घेण्यात येतो। याच्यावरती त्यांनी फॉर्मची काय प्रोसेस केलेली आहे, फॉर्म मध्ये किती लोकांची नावं आली याची पडताळणी करून त्याबद्दल निर्णय घेण्यात काम करतात। कदाचित आय कार्ड घ्यायचं राहिलं असेल किंवा पावसात ते खराब होऊ नये म्हणून घेतलं नसेल तर यानंतर आय कार्ड घालण्याच्या सूचना त्यांना देण्यात येतील।
आपल्याकडे संपूर्ण SIRची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण 15 तालुक्यांमध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये 3677 BLO आहेत. त्या BLOंच्या सर्व प्रकारच्या ट्रेनिंग्स घेण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास आपल्याकडे 7500 BLO असिस्टंट देखील काम करत आहेत आणि सुपरवायझर्स आणि इतरही सर्व मिळून जवळपास 10,000पेक्षा जास्त व्यक्ती हे SIRचं काम आपलं करत आहेत. त्यांच्या परिपूर्ण ट्रेनिंग घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा दररोज आढावा घेतला जातो आणि त्यांना या सर्व गोष्टी क्लिअर करून सांगण्यात आलेल्या आहेत की काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. तर परवाच्या दिवशीच आपण महानगरपालिकेमध्ये देखील बैठक घेतली आणि तेथील सर्व पदाधिकारी असतील, महापौर मॅडम असतील, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि इतरही सर्व जे नगरसेवक होते त्या सर्वांनाही सांगण्यात आलं की BLOंची कुठल्याही प्रकारची बैठक त्यांनी घ्यायची नाही. BLOंचा आढावा कुठल्याही प्रकारचा त्यांना घेता येणार नाही. माहिती घेण्याचा अधिकार सर्वांना आहे, माहिती घेता येऊ शकते, परंतु कुठल्याही प्रकारचा आढावा किंवा बैठक किंवा तिथं त्या प्रिमायसेसचा वापर करून कुठलंही काम हे झालेलं नसलं पाहिजे. शासकीय प्रिमायसेसमध्येच हे सर्व काम केलं पाहिजे अशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. ही आपण जी तक्रार म्हणताय त्या तक्रारीची माहिती मला जस्ट आता आपल्याकडूनच मिळालेली आहे आणि त्या प्रकारे जी त्याच्यामध्ये शहानिशा आहे ती शहानिशा करून उचित कारवाई त्यांच्यावरती देखील केली जाईल आणि इथून पुढे असा कुठलाही प्रकार घडणार नाही यासाठी देखील मी परत एकदा बैठक घेऊन इव्हन राजकीय पक्षांची बैठक पण आम्ही 4 बैठका राजकीय पक्षांच्या देखील या स्तरावरती घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये राजकीय पक्षांच्या बैठका ह्या दर आठवड्याला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्या इथे दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता राजकीय पक्षांची बैठक आपण घेत असतो. त्यामध्ये देखील या सूचना आम्ही देऊ आणि संपूर्ण आपल्याला यंत्रणेला देखील ह्या सगळ्या सूचना परत एकदा देण्यात येतील आणि अशा प्रकारचे कुठलेही जर गोष्टी होताना आढळून येत असतील तर त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. परवाच्या दिवशीच आपण ज्यांनी 100% काम केलं अशा BLOंचा सत्कार आपल्या इथे केला होता आणि 100पेक्षा जास्त BLOंनी आपलं 100% काम पूर्ण केलेलं आहे आणि आपल्या पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 67% काम जे आहे डिजिटायझेशनचं झालेलं आहे आणि डिस्ट्रीब्युशनचं 100% काम आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि आपण वेळेच्या पूर्वीच पूर्ण क्वालिटी काम हे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आपली व्यवस्थित वाटचाल चालू आहे. शहरी भागांमध्ये थोडासा ॲड्रेसच्या परिपूर्णतेमुळे प्रॉब्लेम येताना दिसून येतो आहे. त्याही ठिकाणी BLOंनी घरोघरी जाऊन आणि जर ॲड्रेस क्लिअर नसेलच तर एखाद्या ठिकाणी कॅम्प घेऊन देखील ह्या पूर्ण गोष्टींची पडताळणी करण्याची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि शहरी भागांमध्ये पण आता आपल्याला वेग वाढलेला दिसून आलेला आहे. तर त्यामुळे लवकरच ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ती आपण 100% पूर्ण करणार आहोत. इस पूरे मामले पर सच्चाई जानने के लिए जब शिवसेना शिंदे गुट के महानगर अध्यक्ष विष्णु भंगाले से संपर्क करने की कोशिश की गई तो उनसे संपर्क नहीं हो सका. अब देखना ये होगा कि नियमों की धज्जियां उड़ाने वाले इन BLO पर प्रशासन क्या कार्रवाई करता है. जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव.